नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज पाचोरा शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली। शहरात शांतता, शिस्त आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पाचोरा पोलीस प्रशासनाकडून भव्य पथसंचलन करण्यात आलं। हे संपूर्ण पथसंचलन उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोम आणि पोलीस निरीक्षक राहुल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी सुरक्षित वातावरणात मतदान करावे, यासाठी आजचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या पथसंचलनात मोठ्या प्रमाणात फोर्स सहभागी झाला होता। 6 पोलीस अधिकारी, 25 पोलीस कर्मचारी, तब्बल 60 SRPF जवान आणि 95 होमगार्ड। यामुळे शहरात अतिशय भक्कम सुरक्षा तैनात असल्याचा संदेश लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचला आहे। पथसंचलनाची सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पथक पुढे रवाना झालं। हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन रोड, देशमुख वाडी, पंचमुखी हनुमान चौक, आठवडे बाजार, गांधी चौक आणि शेवटी जामनेर रोड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत संपूर्ण शहरातून केलेल्या या भ्रमंतीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली। पथसंचलन पाहण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर आले होते। पोलीस उपस्थित पाहून शहरात शांततेचं वातावरण अधिक दृढ झालं। पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये, निर्भयपणे मतदान करा। सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी करण्याची गरज नाही। निवडणुकीत माहोल तापत असताना पोलीस प्रशासनाचा हा उपक्रम शहरात कायदा सुव्यवस्थेचा टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य दाखवलं आणि शांतता निवडणूक घडवण्यासाठी पुढाकार घेतला। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।